साहेब, तो राज सारखं पोटात दुखतोय म्हणून नाटक करतोय. काय? अहो गेले 2-3 दिवस हेच बोलतोय तो. तुम्हाला कसं कळलं तो नाटक करतोय ते? तुम्ही डॉक्टर आहात? सगळे आरोपी असंच बोलतात ना. शट अप. तुम्हाला माहिती आहे ना तो कोण आहे ते? माफीचा साक्षीदार आहे तो. त्याच्या जीवाचं जर काही बरं वाईट झालं ना तर आपल्या सगळ्यांच्या नोकऱ्या जातील. पोलीस डिपार्टमेंटची बदनामी होईल ती वेगळीच. आता असे शुंभासारखे उभे काय राहिलात? चला बघूया काय झालंय ते. प्लीज बाबा, आम्हाला सगळ्यांना बाबांची खूप गरज आहे. दादूंना, मला, साक्षीला आणि सगळ्यात जास्त आईला. प्लीज बाबा, बाबांना प्लीज लवकर परत घेऊन ये. आणशील ना? कधीपासून दुखतंय तुझ्या पोटात? 2-3 दिवस झाले. खूप त्रास होतोय. भीती वाटते बघा सर. प्लीज काहीतरी करा. हो हो, हे बघ तू काही काळजी करू नकोस. मी डॉक्टरांना बोलवून घेतो. आपण चेकअप करून घेऊया. ओके? हवालदार, ताबडतोब डॉक्टर राजपूत यांना फोन करा. हो साहेब. रिलॅक्स राज, डॉक्टरांना बोलवलं. विक्रम किती पैसे कमावतोय यापेक्षाही विक्रम माझ्या बरोबर आहे याचाच मला जास्त आनंद आहे. आणि हा आनंद कायम माझ्या आयुष्यात राहावा ही इच्छा आहे. देव आत्ता जशी सुखात आहे तशीच आयुष्यभर राहू दे. मला वाटतं अपेंडिक्स असण्याची शक्यता आहे. यांना ताबडतोब हॉस्पिटलमध्ये नेणं गरजेचं आहे. काय? हा ठीक आहे. स्ट्रायकर, गुड न्यूज आहे. भाजी मला त्या क्वीनला घेऊ दे. अरे तोपर्यंत बराच उशीर होईल. पोलीस राजला घेऊन हॉस्पिटलमध्ये निघालेत. आता खरा गेम सुरू झाला. साईमा, काहीही बोलायची गरज नाहीये. तुमचं दुःख मला कळतंय. एक नाही तर 3 मुलं आहेत तुम्हाला, पण तरी सुद्धा या घरामध्ये एक उदास शांतता आहे. आधी नीलराजे घर सोडून गेले आणि आता विक्रमादित्य. घरामध्ये प्रियदर्शनी असून सुद्धा तुम्हाला नातू नाही देऊ शकली. नताशा, आता आमचं दुःख तुम्हीच कमी करू शकाल. बोला ना साईमा, तुमच्यासाठी काहीही करायची तयारी आहे माझी. नताशा, आमचे विक्रमादित्य कुठे असतात, कसे जगतात, त्यांचा नवीन संसार कसा सुरू आहे, एकदा तुम्ही स्वतः पाहून या आणि आम्हाला सांगा. साईमा, हाच तर फरक आहे तुमच्यामध्ये आणि तुमच्या मुलांमध्ये. तुमची मुलं घर सोडून गेली पण तरीही तुमचा जीव अजून त्यांच्यामध्येच गुंतलाय. पण तुम्ही आता काळजी करू नका. तुम्ही सोपवलेल्या कामाची जबाबदारी मी घेतलीये. मी स्वतः ते करीन. तुम्ही निश्चिंत राहा. येऊ मी? काळजी घ्या.